अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये एका युवकाचा उष्माघाताचा बळी गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखली येथे एका युवकाचा मृत्यू झाला आहे. रोशन गजानन देवळे हा युवक शेवती कारंजा येथील रहिवासी असून तो मूर्तिजापूर चिखली येथील आपल्या मामाच्या घरी आला होता. दरम्यान त्याला अस्वस्थ वाटल्याने त्याला मूर्तिजापूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने या युवकाचा कदाचित उष्माघातामुळे मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृतदेहाच्या वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचं मूळ कारण स्पष्ट होईल. मात्र पोलिसांनी या मृत्यूमागे उष्माघाताचा संशय व्यक्त केला आहे. माझं गोकुल नाना राऊत आणि गोकुल नाना राऊत माझं नाव आहे. आमचा भाचा त्याचं नाव आहे रोशन गजानन देवडे. हा आमच्या भावाच्या लग्नासाठी आमच्या इथं चिखली गावामध्ये आला होता आणि तिथं आल्यानंतर विशेष म्हणजे त्या दिवसात त्या पिरियडला ऊन खूप जास्त सांगितलेलं होतं. आम्हाला सुद्धा अशी भीती वाटत होती की बा एवढ्या कडक उन्हातनी कसं होईल. पण ते निसर्गाचं आता असं झालं की आमच्या भासाला ते त्या उन्हीनं झपाटलं आणि त्या दिवशी पासून जो बिमार पडला त्याला इतका उष्माघात झाला की आम्ही पैशाचा विचार न करता आम्ही त्याला सरकारी न करता प्रायव्हेटमध्ये इलाज केला. पण तो इलाज काही असा उपयोगी पडला नाही. पण थोडं बहुत बरं वाटलं म्हणून मग आम्ही घरी आणलं. थोडंसं बरं वाटलं. मग बरं वाटलं तर असं वाटलं आता ठीक आहे चला आता काही टेन्शन नाही. पण परत त्याची तब्येत खालावली आणि म्हणून आम्ही सरकारी दवाखान्यात दिलं. तर ते काही जमलं नाही आणि त्या उष्माघातानं त्या उन्हीच्या तडाख्यानं त्याचा जीव गेला. खूप दुःखद अशी आमच्या आज परिवारावर गोष्ट घडली आहे. मला सांगा काय करत काय होता रोशन काही नाही शाळा शिकत होता आणि तो नाशिकला परगावी राहत होता आईबाबापाशी. आईबाबा त्याचे कंपनीत मोलमजुरी करतात आणि हा शाळा शिकत होता आणि थोडं बहुत आपल्या आईवडिलाला आधार म्हणून थोडंसं काम करत होता. पण आणि त्या आमच्या बहिणीला आणि दाजीला एकुलता एकच मुलगा होता आणि तोही आज असं झालेला आहे. काय बोलायचं ते सांगायचं. तिकडे गेलता का तिकडे? हो हो चक्कर मारून आलो तिकडे. 2-3 वेळा आलो. हो 2-3 वेळा आलो राहून. थोड्या वेळाने जातो.